आई वडिलांनी मुलीला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, तिला तिच्या पायावरती उभं केलं, जेणेकरून तिचं कल्याण होईल, तिचं भलं होईल आणि अशा पद्धतीनं त्यांचा तो विचार होता. पण याच सुकन्येनं, याच मुलीनं तिच्या शिक्षणाचा वापर केला आणि जन्मदात्या आई-बापांचा मर्डर केला. आणि हा मर्डर सुद्धा कुणासाठी केला माहितीये का? बाहेरच्या एका आयटमसाठी. तर हीच एक सुसंस्कारी घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचंय थोडंसं पलीकडं, म्हणजे महाराष्ट्राच्या थोडंसं पलीकडं तेलंगणा नावाचं राज्य आहे. त्या ठिकाणचं विकाराबाद नावाचा जिल्हा आहे. त्या ठिकाणचं बटवारम नावाचा तालुका आहे. त्या तालुक्यात याचाराम नावाचं गाव आहे. आता हे गावाचं नाव आहे, त्याला मी काही करू शकत नाही. आणि त्या गावामध्ये एक 58 वर्षाचे दशरथ नावाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहे, त्यांचं नाव आहे लक्ष्मीबाई. आणि त्यांना एक मुलगा आहे, मुलगी आहे. मुलीचं नाव आहे नक्कला सुरेखा. आणि अजूनही त्यांच्या घरात काही लोक असतील, पण आपल्या पोटापुरते एवढे बाद झाले, तर म्हणजे स्टोरी पुरते बाद झाले. तर अशा पद्धतीचा यांचा हा परिवार आहे. आता मुलगी जी आहे ती हुशार आहे आणि त्यामुळे त्या मुलीला मुलगी शिकत होती, आई वडील तिला साथ देत होते आणि पोरीचं BSc नर्सिंग झालेलं आहे, त्याच्यामध्ये तिनं पदवी घेतलेली आहे. आता संगारेड्डी या ठिकाणचं एक खाजगी रुग्णालय आहे, त्या ठिकाणी ती नर्सचं काम करते आहे. सुरेखा घरचं पण आवरते, कामावर पण जाते आहे, अशा पद्धतीनं चाललेलं आहे. आई वडील पण घरी आहेत, मुलीचा सांभाळ करतायत, सगळं काही सुरळीत चालू होतं. पोरगी आता वयात आलेली आहे, लग्नाच्या वयात आलेली आहे आणि यावेळेसच तिला एक तर मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे आणि त्यामुळे ते मोबाईलवर सतत ते टिक टिक टॉक टॉक तिचं चाललेलं असायचं. या सगळ्या काळामध्ये तिची ओळख एका तरुणाबरोबरती झाली. त्या तरुणाचं नाव समोर आलं नाही, पण त्या तरुणाबरोबर ओळख झाली. नंतर मग त्यांचं मैत्री झाली. नंतर मग भेटीगाठी वाढल्या. नंतर मग प्रेमसंबंध सुरू झाले आणि मग म्हटले आता प्रेमाचं पुढचं पाऊल म्हणून ते रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. आणि आता ठरवलं, म्हटले चला आता आपल्याला लग्न करायचंय. लग्न करायचंय म्हटल्यानंतर मग त्यांनी म्हणजे त्या मुलीनं घरी सांगितलं, आई बापांना सांगितलं की मला लग्न करायचंय. आता त्यावेळेस मुलगा वेगळ्या समाजाचा होता किंवा वेगळ्या कम्युनिटीचा होता आणि मुलगी वेगळ्या कम्युनिटीची होती. त्यामुळे आई वडिलांनी विरोध केला की नाही बाबा, आम्ही लग्नाला परवानगी देणार नाही वगैरे असं. आता त्याच्यानंतर यांच्या घरामध्ये भांडणं व्हायला लागली, वाद व्हायला लागले, धनाधन रोज काही ना काहीतरी गोंधळ व्हायला लागला. आता काय करायचं, काय करायचं, काय करायचं, या सुकन्याला तर मात्र त्याच तरुणाबरोबर ते लग्न करायचं होतं आणि आईबाप मात्र लग्न करून देत नव्हते. मग काय करायचं? मग या मुलीनं आपल्याच आई-बापांचा खून करण्याचा प्लॅन केला. आणि त्या प्लॅन प्रमाणे मग तिनं तो कट असा काही रचला. ती जिथं काम करत होती तर 2.5 ml 4 औषधी इंजेक्शन किंवा कुप्या ज्या आहेत त्या चोरल्या तिनं. मग त्या घेऊन घरी आली. तारीख होती 24 जानेवारी 2026. आता रात्रीची वेळ झालेली होती आणि त्यावेळेस आता काय होतंय, साधारण 40-50च्या पुढं माणूस गेला की त्यानंतर माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, माझं अंग दुखतंय, माझं असं दुखतंय, तसं दुखतंय, हे काही ना काहीतरी चालू असतं. आणि आता आपली मुलगीच जर समजा इंजेक्शन वगैरे देते, हे करते, तर मुलीला सांगितलं की माझं असं असं दुखतंय आणि पोरीला माहित होतं. त्याच्यामुळे मग त्या पोरीने ते औषध आणलेलं होतं आणि मग तिनं काय केलं, एका एका इंजेक्शन मध्ये 2-2 कुपी टाकल्या, म्हणजे 5-5 मिलीचं ते डोस जो आहे तो भरला आणि आईच्या स्नायूमध्ये म्हणजे दंडामध्ये वगैरे तिनं ते इंजेक्शन दिलं आणि बापाच्या शिरेमध्ये, म्हणजे असं इथं शिरा असतात ना, त्या शिरेमध्ये इंजेक्शन दिलं. इंजेक्शन दिलं, हिला माहिती होतं विषारी होतं आणि काही वेळातच दोघेही बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडल्यानंतर मग आता या सुरेखानं तिचा जो भाऊ होता, बंधुराज होता, त्या बंधुराजांना कळवलं की बाबा बघ, हे आई वडील बेशुद्ध पडलेत, कसे पडलेत, काय पडलेत, मला काय माहित नाही. त्यानंतर जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. आता आई वडील तर बेशुद्ध पडलेले आहेत आणि तिथं गेले, पाहिलं पाहिलं तर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. शंका येण्यासारखी गोष्ट आहे की मुलगी ही घरामध्ये, म्हणजे मुलगी नर्सचं काम करणारी आहे आणि तिला आई वडील मरण पावलेत हे कळलं नाही. आणि प्रश्न हा होता की डॉक्टरांनी ते तपासलं तर मयत झाली, पण एका वेळी 2 जणांचा मृत्यू कसा काय झाला? संशय वाढला. नंतर डॉक्टरांनी पोलिसांना बोलवलं. पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेत, बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहेत आणि यावेळेस त्या मुलीवरती संशय होता आणि पोलिसांनी त्याचा जबाब घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर ती घराची तपासणी केली. यावेळेस त्या वापरलेल्या सिरिंज आणि वैद्यकीय साहित्य घरामध्ये सापडलं. संशय होता, तो अजून वाढला आणि त्यानंतर तपास सुरू केला. त्यावेळेस आजूबाजूचे लोक, शेजारी पाजारी जे आहेत, त्यांनी सांगितलं होतं की या बाईचं बाहेर काहीतरी अफेअर होतं. त्यानंतर घरच्यांचा विरोध होता आणि त्यामुळे मग त्या घरामध्ये रोज काही ना काहीतरी कचकच त्यांची चाललेली असायची आणि ह्या कटकटीमुळे आज तर ती कटकट कायमची शांत झाली. या सगळ्यांची माहिती मिळाल्यानंतर मग पोलिसांनी अधिक चौकशी केली, तिचं खरं बाहेर काय आहे का वगैरे वगैरे. आणि त्यानंतर मग उघड झालं की
याच्यामध्ये, या कटामध्ये, या मारण्यामध्ये, आई बापांना संपवण्यामध्ये या सुकन्याचा वाटा आहे. आणि मग पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि नंतर कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण दुर्दैव बघा की ज्या आई वडिलांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, मुलीला शिकवलं, लहानाचं मोठं केलं होतं, तर त्यांच्या मृत्यूला तीच मुलगी जबाबदार आहे. म्हणजे ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी पिंड पोसला, त्यांचंच पिंडदान हिच्यामुळे झालं होतं. आणि तेही बाहेरच्या व्यक्तीमुळे. म्हणजे काही काळापूर्वी, काही महिन्यापूर्वी, काही दिवसापूर्वी आपल्या आयुष्यात आलेली व्यक्ती, आणि तिच्यासाठी ज्यांनी जन्म दिला त्या आईबापांची किंमत शून्य झाली आणि तिने त्या आईबापांना मारून टाकलं. त्याच्यामुळे विशेष करून आपल्या सगळ्या आई वडिलांना सांगतो की समजा तुमची सुकन्या असेल किंवा तुमचा सुपुत्र असेल आणि त्यानं जर काही वेगळा चुकीचा निर्णय घेतल्यानंतर त्याला समोर बसवायचं, बाबा किंवा बाई, हे तू जे काही करते ते चुकीचं आहे, ते योग्य नाही, मला पटत नाही, असं समजावून सांगायचं. तळमळीनं सांगायचं, अगदी कळकळीनं सांगायचं. आणि ऐकलं तर ठीक आहे, परत एकदा घ्यायचं बाजूला, हे बघ, हे जे चाललंय ते बरोबर नाही, हे योग्य नाही, मला हे पटत नाही, असं नाही. दोनदा सांगायचं. ऐकलं ठीक आहे, नाही ऐकलं मातीत जा. मग काय करायचं ते करू दे, शेवटी ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो, त्यांचं आयुष्य आहे, त्यांना जगायचं, काय निर्णय घ्यायचा आहे ते त्यांना घेऊ द्या. तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा, त्यांच्यामध्ये इंटरफेअर बिलकुल करू नका. आणि काही निर्णय बरबादीचे दरवाजे उघडतात, पण त्याआधी ते माणसाच्या बुद्धीचे दरवाजे कायमचे बंद करतात. ज्यांची बुद्धीच घाण पडलेली असते त्या माणसांना सांगण्यात अर्थ नाही. परत एकदा सांगतो, तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा. त्या मुलांना इतके दिवस केले ना त्यांच्यासाठी, बास, आता स्वतःसाठी जगा. ओके.